आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ बेरकर राष्ट्रीय बातम्या देत आहेत. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशभरातल्या मुख्य सचिवांच्या परिषदेचं अध्यक्षपद भूषवणार. काँग्रेसच्या 138व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात है तैयार हम मेळाव्याचं आयोजन. देशात कोरोनाच्या JN1 प्रकारच्या रुग्णांमध्ये वाढ. गेल्या 24 तासात कोविडच्या 529 रुग्णांची नोंद. तमिळनाडूतले प्रसिद्ध अभिनेता आणि देसीय मुरकुक्कू द्रविड कळघम पक्षाचे संस्थापक विजयकांत यांचं निधन. आणि महिला क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय. देशभरातल्या सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांची परिषद कालपासून नवी दिल्लीत सुरू आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज या परिषदेचं अध्यक्षपद भूषवणार असून त्यात मार्गदर्शन करणार आहेत. सर्वांच्या सहकार्यानं प्रशासनानं योग्य दिशेने काम करावं या प्रधानमंत्र्यांच्या विचारानं या परिषदेचं आयोजन करण्यात येतं. प्रशासनामध्ये केंद्र आणि राज्यांमधला समन्वय अधिक वाढावा या हेतूबरोबरच ग्रामीण आणि शहरी भागातल्या नागरिकांचं जीवन सुलभ व्हावं यासाठी करायच्या उपाययोजनांची चर्चा या परिषदेत केली जाते. परिषदेत केंद्र सरकारतर्फे 200 सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी सहभागी होत असून सर्व राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि इतरही वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले आहेत. ही परिषद 3 दिवस चालणार असून अशा प्रकारची ही परिषद तिसरी आहे. मुख्य सचिवांची पहिली परिषद 2022 मध्ये धर्मशाला इथं झाली होती, तर दुसरी परिषद यावर्षीच्या जानेवारीत नवी दिल्लीत झाली होती. केंद्र सरकारच्या लोकोपयोगी योजनांची माहिती आणि लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी निघालेली विकसित भारत संकल्प यात्रा देशाच्या कानाकोपऱ्यात फिरत असून यात्रेच्या रथाचं सर्वत्र उत्साहानं स्वागत होत आहे. विकसित भारत संकल्प यात्रेला कालपासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरुवात झाली. आज ही यात्रा ऐरोली विभागात दाखल झाली आहे. केंद्र सरकारनं शहरी भागासाठी 15 विविध प्रकारच्या योजना आखून दिल्या असून त्याविषयी माहिती वाहनावर लावलेल्या LED स्क्रीनवरून कार्यक्रम स्थळी प्रसारित केली जात आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकार, राज्य शासन तसंच नवी मुंबई महानगरपालिका यांच्या लोककल्याणकारी विविध योजना आणि उपक्रम यांची माहिती देण्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी स्टॉल लावण्यात आले आहेत. तिथं योजनांशी संबंधित अधिकारी, कर्मचारी योजनांविषयी माहिती देत असून योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज दाखल करण्यात येत आहेत. विकसित भारत संकल्प यात्रा रथ रत्नागिरीत पोचला असताना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या लाभार्थी श्रद्धा शिंदे यांनी सांगितलं. मी रत्नागिरीमध्ये भाजी व्यवसाय करते. त्यासाठी मी PM स्वनिधीमधून 10,000 रुपयाचं कर्ज मला मिळालं. त्या कर्जामध्ये मी व्यवसाय चालू केला होता. ते कर्ज फिटल्यावर माझं 20,000 रुपयाचं कर्ज मला मिळालं आहे. त्यासाठी मी मोदी सरकारची आभारी आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा 138वा स्थापना दिन आज साजरा होत आहे. अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या नवी दिल्लीतल्या मुख्यालयात पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते ध्वजवंदनेचा कार्यक्रम झाला. माजी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. वर्धापन दिनाचं औचित्य साधून काँग्रेस पक्षाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ होत असून त्यासाठी नागपूरमध्ये भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्तानं आज एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून है हम तैयार या कार्यक्रमाचं ब्रीदवाक्य आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. या रॅलीला देशभरातून 10 लाखांपेक्षा अधिक जण उपस्थित राहणार असल्याचं काँग्रेसचे सरचिटणीस KC वेणुगोपाल यांनी सांगितलं. MPhil म्हणजेच मास्टर ऑफ फिलॉसॉफी या पदवीची मान्यता पूर्वीच रद्द करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी याबाबत सावधगिरी बाळगावी असा इशारा विद्यापीठ अनुदान आयोगानं दिला आहे. या पदवीची मान्यता 2022 मध्ये काढून घेतली असतानाही काही विद्यापीठांमध्ये हा अभ्यासक्रम लावला जात असल्याचं निदर्शनाला आल्यावर आयोगाने यासंबंधी परिपत्रक जारी करून खुलासा केला आहे. विद्यापीठांनी या पदवी अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश तातडीने थांबवावे असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगानं दिले आहेत. विद्यार्थ्यांनीही या पदवीसाठी प्रवेश घेऊ नये असं आयोगानं सांगितलं आहे. या मात्र पदवीची मान्यता काढून घेण्यापूर्वी ज्यांनी ती मिळवली असेल त्यांना PhD अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परीक्षेतून सूट मिळण्याची सवलत कायम राहणार असल्याचं आयोगाच्या परिपत्रकात स्पष्ट केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.
बघता बघता 2023 हे वर्ष संपत आलं. आता उत्सुकता आहे नव्या वर्षाची. येणारं नवं वर्ष कसं जाईल, राजकारण, अर्थकारण, सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात काय घडेल याचा कानोसा घेण्यासाठी थोडं मागं वळून या वर्षात काय काय घडलं ते पाहावं लागतं. म्हणूनच आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग सादर करत आहे या वर्षभरातल्या घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम सरत्या वर्षाच्या पाऊलखुणा. ऐकायला विसरू नका. 29 आणि 30 डिसेंबरला रात्री 8:15 वाजता सरत्या वर्षाच्या पाऊलखुणा. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात कोरोनाच्या JN1 प्रकारच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून एका दिवसात JN1 व्हेरियंटचे 100हून अधिक रुग्ण सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सनं आपत्कालीन विभागात तपासणी बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला असून गंभीररित्या आजारी रुग्णांसाठी 12 जागा राखून ठेवल्या जाणार आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासात कोविडच्या 529 नवीन रुग्णांची नोंद झाली. देशात सध्या 4097 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान राज्यात काल 87 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार मुंबईत 19 नवे रुग्ण आढळले असून पुणे शहर आणि सांगलीत प्रत्येकी 1 कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातल्या कोविडच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या 265 इतकी असून JN1 या प्रकारचा संसर्ग झालेल्यांची संख्या 10 झाली आहे. तसंच केरळ, कर्नाटक, गुजरातसह दिल्लीमध्येही नव्या JN1 प्रकारचे रुग्ण आढळले आहेत. तमिळनाडूतले प्रसिद्ध अभिनेता आणि देसीय मुरपोक्कू द्रविड कळघम पक्षाचे संस्थापक विजयकांत यांचं आज सकाळी चेन्नईच्या एका खासगी रुग्णालयात कोविडमुळे निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. विजयकांत हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतले यशस्वी अभिनेते होते. त्यानंतर ते राजकारणात आले. 2006 ते 2016 मध्ये ते तमिळनाडू विधिमंडळात आमदार होते. 2011 ते 2016 या काळात ते विरोधी पक्षनेते होते. त्यांचे अनेक तमिळ चित्रपट गाजले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमांवरच्या संदेशात त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांचे जाणे दुःखद असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनीही विजयकांत यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. महिलांच्या क्रिकेटमध्ये भारत ऑस्ट्रेलिया 50 षटकांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर आजच्या पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गेल्या रविवारी याच मैदानावर भारतानं ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक कसोटी विजय मिळवला होता. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये सेंचुरियन इथं पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी यजमान दक्षिण आफ्रिका संघाच्या 5 बाद 256 धावा झाल्यामुळे त्यांना 11 धावांची आघाडी मिळाली आहे. डीन एल्गर अद्याप 140 धावांवर खेळत आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. तत्पूर्वी भारताचा पहिला डाव 245 धावांमध्ये आटोपला. KL राहुलनं 101 धावा काढल्या. तिसऱ्या दिवशीचा खेळ 1:30 वाजता सुरू होईल. शतक महोत्सवी मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम काल तमिळनाडूत तंजावर इथं झाला. सरस्वती महाल इथं झालेल्या कार्यक्रमात मावळते अध्यक्ष प्रेमानंद गजवी यांच्यासह अनेक नाट्यरसिक उपस्थित होते. जम्मूत कटरा इथल्या वैष्णोदेवी देवस्थानाला यावर्षी जवळपास 96 लाख लोकांनी भेट दिली. वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या यात्रेकरूंचा गेल्या 10 वर्षातला हा सर्वाधिक आकडा आहे. यावर्षी यात्रेकरूंसाठी अनेक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. दरम्यान ताराकोटे मार्ग ते सांजी छट या मार्गावर होणाऱ्या रोपवे प्रकल्पाला विरोध म्हणून स्थानिकांनी काल बंद पाळला होता. मध्य प्रदेशातल्या गुना जिल्ह्यात काल रात्री बस आणि एका वाहनाच्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर प्रवासी बस उलटली आणि तिनं पेट घेतला. जखमींना उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशभरातल्या मुख्य सचिवांच्या परिषदेचं अध्यक्षपद भूषवणार. काँग्रेसच्या 138व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात है तयार हम मेळाव्याचं आयोजन. देशात कोरोनाच्या JN1 प्रकारच्या रुग्णांमध्ये वाढ. गेल्या 24 तासात कोविडच्या 529 रुग्णांची नोंद. तमिळनाडूतले प्रसिद्ध अभिनेता आणि देसीय मुरपोक्कू द्रविड कळघम पक्षाचे संस्थापक विजयकांत यांचं निधन. आणि महिला क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.